आपण पौष्टिक असे बटाट्याचे पराठे म्हणजेच आलू पराठे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। आलू पराठे हे झटपट आणि इन्स्टंट होणारे असतात, तसेच पौष्टिक असल्यामुळे तुम्ही हे मुलांना टिफिनला किंवा नाश्त्याला वगैरे देऊ शकता। यासाठी मी साधारण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे आणि पीठ मळून घेतलेलं आहे गव्हाचं। त्यानंतर आपण हे छान उकडून घ्यायचे आणि सोलून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय, मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर याचं सगळं वाटण करून घ्यायचंय आणि हळद घालून हे वाटण छान बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्याचे जे गाठी आहेत किंवा गुठळ्या आहेत त्या छान फोडून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीने आपल्याला तो बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे। त्यानंतर पिठाचा साधारण एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे। जेवढ्या प्रमाणात पिठाचा गोळा घेतलाय त्याच प्रमाणामध्ये बटाट्याचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पारी लाटून त्यामध्ये आपल्याला बटाट्याचे सारण भरून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने दोन्ही बाजूनी पीठ लावून हा पराठा आपल्याला छान मीडियम असा लाटून घ्यायचा आहे। जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील ठेवायचा नाहीये। असा मध्यम आकारामध्ये आणि मध्यम जाडीचा असा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आणि छान मंद आचेवरती, म्हणजे अगदी सुरुवातीला मोठा गॅस करायचा आहे, पहिल्या पलटीनंतर गॅस मीडियम करायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी तूप लावून छान असा खमंग आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्ही बटाट्याची छान भाजी करून देखील बटाटा पराठा करू शकता। त्यासाठी असेच सेम बटाटे उकडून सोलून घ्यायचेत आणि कढईमध्ये तेल घालून जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण, मिरची आणि कोथिंबीर, जिरे याचं वाटण करून ते त्यामध्ये घालायचंय आणि छान चुरचुरीत अशी फोडणी देऊन घेऊन तुम्ही ती बटाट्याची भाजी करून घ्यायची। स्मॅशरनी छान स्मॅश करायचंय आणि ते देखील तुम्ही असंच पद्धतीने पराठ्यांमध्ये पिठामध्ये भरून तुम्ही छान पराठे लाटू शकता। आता हे असे मी मध्यम आकाराचे पराठे लाटून घेतलेत आणि ते मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, त्याच्यावरती तूप लावून ग्रीस करून घेतलाय। त्यावरती आपल्याला लाटून घेतलेला हा पराठा घालून घ्यायचा आहे आणि छान खमंग असा दोन्ही बाजूंनी तुपावरती भाजून घ्यायचा आहे। अतिशय पौष्टिक रेसिपी असते, तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि आवडल्यास तुम्ही ही नेहमी करून पाहाल। तुम्हाला ही आपली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण नाश्त्यासाठी पौष्टिक पदार्थ अशी एक सिरीज चालू केलेली आहे। या सिरीजमध्ये असेच नवनवीन नाश्त्याचे पदार्थ आपण पाहणार आहोत। तुम्हाला हा पदार्थ पाहण्यासाठी किंवा हे नाश्त्याचे पदार्थ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि हेच नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। अशा पद्धतीने आपला तूप लावून दोन्ही बाजूनी खरपूस असा पराठा भाजून झालेला आहे। त्यावरती तुमच्या आवडीनुसार तुम्हाला बटर आवडत असेल किंवा चीज, लोणचं, दही किंवा चटणी, शेजवान चटणी अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ह्या पराठ्याचा आस्वाद घेऊ शकता। तुम्हाला आपली ही